म्हणतो आणि काम केलं आहे त्याचे सत्कार नाही करायचे कोणाचे? तेव्हा अशा लोकांचे सत्कार केले पाहिजेत आणि ते निश्चितपणे केले पाहिजेत असं ठामपणे सांगतो आणि त्याला दोन शब्द बोलण्याची विनंती. सर्व माझे समाज बांधव, स्टेजवर उपस्थित असलेले शास्त्री साहेब, आपले माजी आमदार, तसेच माझे बंधुराज श्री छगन नाईक, माझे परममित्र श्री कुमार नाईक, शनिदेवाला स्मरून मी आज येथे जो उभा आहे तो माझ्या मोठ्या भावाप्रमाणे जे आहेत आणि मोठे भाऊ आहेत बबन नाईक यांनी मला रोज म्हणजे सतत 7 दिवस आग्रह केला. पण मी आज त्यांच्या ऑफिसमध्ये गेला असताना मी त्यांना स्वतःहून सांगितलं की अप्पा मला 10 मिनिटं बोलायला जर तुम्ही देत असाल तर तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. तर त्यांनी हात मारून मिठी मारली की माझं काम झालं. मी एवढ्या लोकांना पटवलं पण तुला पटवू शकलो नव्हतो, आज तुला पटवलेलं आहे. मी बोललो चालेल, पण मला बोलायला जो काल मी समूह बघितला समोर, माझं ऍक्च्युली जीवनाचं सार्थक झाल्यासारखं मला वाटलं. माझे वडील, माझे काका, दोन्ही मामा आणि आप्पा, तुम्ही या नावाने त्यांना ओळखता, माझ्या वडिलांना अण्णा, ते जर आज असते तर मी सांगतो की त्यांनी मला कायमचं सांगायचे, हा ह्यांचा मुलगा बघ, त्यांचा मुलगा बघ, तो काय करतो बघ, तू काय करतो बघ. अख्खा दिवशी बसतात. याच्यातली सगळे टोपीवाली मंडळी मला बेंड्या या नावाने ओळखायचे, आज ते सगळे मला मामा नावाने ओळखतात. मी जाणून बुजून तुमची 2 मिनिटं घेणार आहे. इथे सगळ्यांचे सगळे आभार आप्पांनी मानलेलेच आहेत, परंतु माझे बंधुराज श्री छगन नाईक त्यांनी सत्कार स्वीकारणार नाही असं जोरजोराने सांगितल्यामुळे त्यांची हिंमत झाली नाही. पण ह्या सगळ्या कार्यक्रमाला आणि आपल्याकडे साक्षात रंगदेवतेचे देवताच म्हणून ज्यांना आपण आताचे लेटेस्ट राहुल साहेबांना आपण इथे 2 नाटकांसाठी जे आमंत्रण दिलं आहे, बोलवलेलं आहे, आम्हा समाज बांधवांना जे तुम्ही ही परभणी दिलेली आहे, त्यांचा जर सत्कार नाही झाला तर हा कार्यक्रम संपूर्ण अपूर्ण राहील. आपणची हिंमत नाही त्याला सांगायची, पण मी त्यांना हक्काने सांगतो की हा सत्कार त्यांनी अनंत पाटलांकडून स्वीकारावा. जे आपल्या समाजाचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांनी वरती यावं, त्यांना सत्कार करावा. मला आनंद होईल आणि ते माझ्या विनंतीला मान नक्की देतील. धन्यवाद. मी पहिलं आप्पांचे दिलगिरी मागतो, कारण त्यांनी ह्या ऍक्च्युली याची परमिशन नसताना मी घेतलेलं आहे. थोडा मी ऍडव्हान्टेज घेतलाय जागेचा माझ्या ह्याच्या इथला, परंतु नाईलाज आहे. तसेच मला 2 गोष्टी फक्त समजावून सांगायच्या आहेत लोकांना की आपण समाज बांधव जर एकत्र आलो तो काय करू शकतो.